या सामन्यातील जो संघ विजय होईल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा संघ ठरेल. गावदेवी धानकाणे वर्सेस कोंडलदेवी पळईवाडी. आणि मैदान क्रमांक 2 वर जो सामना चालू आहे ओम काळभैरव आपटवणे वर्सेस गावदेवी बेंडसेवाडी यांच्यामधील जो संघ विजय होईल तो विजयी संघास जय भवानी चिखलगाव या संघासोबत खेळायचा आहे. जो संघ विजयी होईल त्या विजयी संघास विनंती असेल की आपण मैदानाचा ताबा सोडायचा नाही आहे. आपल्याला सेमीफायनलचा सामना जय भवानी चिखलगाव या संघासोबत खेळायचा आहे. मी जय भवानी चिखलगाव संघाला विनंती करतो की सामना संपल्यानंतर लगेचच मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. सेमीफायनलचा होणारा दुसरा सामना असेल जय भवानी चिखलगाव वर्सेस मैदान क्रमांक 2 वरील विजयी संघ. आणि मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सेमीफायनलचा पहिला सामना गावदेवी धानकाणे वर्सेस कोंडलदेवी पळईवाडी. बघूया कोणता संघ मैदान क्रमांक 1 वरून अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो. तो गावदेवी खऱ्या अर्थाने सांगतेकडे वाटचाल करतात. सेमीफायनलचा होणारा पहिला सामना मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना. या सामन्यातून कोणता संघ विजयी ठरतो आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो तो पाहूया. या मंडळाने बक्षिसे ठेवलेली पुढील प्रमाणे. प्रथम क्रमांक रोख रक्कम 10,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक 7,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे 5,000 रुपये व आकर्षक चषक. तसेच सर्वोत्कृष्ट पक्कड आणि सर्वोत्कृष्ट चढाई या वैयक्तिक अशी बक्षीस आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येतील. त्याचप्रमाणे उपउपांत्य फेरीसाठी पराभूत होणाऱ्या संघासाठी देखील चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. तसेच जो संघ शिस्तबद्ध संघ असेल ठरेल या स्पर्धेचा जो संघ शिस्तबद्ध ठरेल अशा शिस्तबद्ध संघास निवास पाटील डवर यांच्याकडून आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे. मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना अतिशय चुरशीचा सामना चालू असलेला सामना अर्थात क्वार्टर फायनलचा सामना आहे. जो संघ विजयी होईल तो बक्षिसास पात्र ठरेल. मैदान क्रमांक 2 वर जो संघ विजयी होईल तो बक्षिसास पात्र ठरेल. क्वार्टर फायनलचा चालू असलेला सामना ओम काळभैरव आपटवणे वर्सेस गावदेवी बेंडसेवाडी या दोन संघांमध्ये सामना होतोय. जय भवानी चिखलगाव मैदान क्रमांक 2 कडे चला. मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना संपण्यासाठी शेवटची काहीशी मिनिटे शिल्लक आहेत. आपण जय भवानी चिखलगाव संघ मैदान क्रमांक 2 कडे येण्यास विलंब लावू नका. आणि मैदान क्रमांक 2 वरील जो संघ विजय होईल त्या विजयी संघास विनंती असेल की आपण मैदान सोडायचं नाही. आपल्याला सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे जय भवानी चिखलगाव या संघासोबत. जय भवानी चिखलगाव या संघास विनंती करतो की चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपण मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. मैदान क्रमांक 2 वर शेवटच्या टप्प्यात आलेला हा सामना पाहूया. विजयश्री कोळाच्या बाजूने कुठले संजय बोईलकर, संजयजी बोईलकर. बघूया आपटवडे संघ विजयी ठरतोय की बेंडसेवाडी संघ विजयी ठरतोय अगदी शेवटच्या क्षणातच मात्र समजणार. आणि खरोखर एक उत्कृष्ट पकड पाहायला मिळाली. संजय पोईलकर, आपण जी मागाशी विनंती केलेली होती की शेकोटी कमी झाले ती पुन्हा वाढलेली आहे.
आपण स्वतः जाऊन तिथे लक्ष दिलं तर बरं होईल. चला मैदान क्रमांक 2 वर कोणता संघ विजयी होतो ते पाहूया आणि बक्षिसात पात्र ठरतो तो. आता सेमीफायनल साठी तो पात्र ठरणारा संघ चौथा असेल. मैदान क्रमांक 2 वर चालू असलेला सामना गावदेवी बेंचेवाडी वर्सेस ओम काळभैरव आपटवणे क्वार्टर फायनलचा चालू असलेला सामना. याच्यातून जो संघ विजयी होतो बक्षिसात पात्र ठरेल अर्थात सेमीफायनल साठी पात्र ठरेल आणि जय भवानी चिखलगाव या संघासोबत खेळेल. सामना संपला. मैदान क्रमांक 2 वर शेवटची काहीशी मिनिटे शिल्लक आहेत. मी जय भवानी चिखलगाव संघाला विनंती करतो की आपण मैदान क्रमांक 2 कडे प्रस्थान करायला काही हरकत नाही आहे. चला मैदान क्रमांक 2 वर जय भवानी चिखलगाव आणि विजयी संघाला विनंती करेन की आपण मैदान सोडायचं नाही. आपल्याला जय भवानी चिखलगाव संघासोबत सेमीफायनलचा दुसरा सामना खेळायचा आहे. मैदान क्रमांक 1 वर चालू असलेला सामना गावदेवी दानकाणी अ वर्सेस कोंडलदेवी पडळवाडी हा सेमीफायनलचा पहिला सामना आहे. कोणता संघ विजयी ठरतो ते पाहूया आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो ते पाहूया. बघता बघता लोंढाचा बोजा मात्र पडला बेंचेवाडी या संघावर. आणि आता बघूया दोन गुण मात्र घालणार खरोखर पाहण्यासारखं असणार. यातील एक संघ हा सेमीफायनल मध्ये जाणार. जो विजयी संघ होईल तो सेमीफायनलच्या ह्याच्यात जाणार. आणि आता चढाई असणार ती बेंचेवाडी संघाची. पाहूया पंचाई देखील सामना संपायला शेवटचं मिनिट पुकारलं आणि इथे मैदान क्रमांक स्कोरबोर्ड काय मैदान क्रमांक 1 वर जो सामना चालू आहे गावदेवी धानकाने वर्सेस कोंडलदेवी पडळवाडी. याच्यामध्ये गावदेवी धानकाने या संघाकडे 6 गुणांची आघाडी आहे. मध्यंतरानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झालेली आहे. गावदेवी धानकाने 6 गुणांच्या आघाडीवर खेळतोय आणि कोंडलदेवी पडळवाडी हा संघ 6 गुणांच्या पिछाडीवर खेळतोय. चला मैदान क्रमांक 2 वरचा सामना संपलेला आहे. कोणता संघ विजयी झालेला आहे? ओम काळभैरव आपटवणे हा संघ 5 गुणांनी विजयी झालेला आहे. विजयी तसेच पराभूत दोन्ही संघाचे देखील हार्दिक आभार. मी ओम काळभैरव आपटवणे संघाला विनंती करेन की आपण मैदानाचा ताबा सोडायचा नाही आहे. आपल्याला जय भवानी चिखलगाव या संघासोबत सेमीफायनलचा लगेचच सामना खेळायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर चला जय भवानी चिखलगाव वर्सेस ओम काळभैरव आपटवणे. विनाविलंब मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. चला जय भवानी चिखलगाव संघ ओम काळभैरव आपटवणे संघ. आपल्याला दोन्ही संघांना शेवटचे 2 मिनिटं देतोय. आपल्याला सेमीफायनलची मॅच खेळायची आहे. सेमीफायनलचा पहिला सामना मैदान क्रमांक 1 वर चालू आहे गावदेवी धानकाणे वर्सेस कोंडलदेवी पडळवाडी. बघूया कोणता संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतो तो मैदान क्रमांक 1 वर. आणि मैदान क्रमांक 2 वर चला जय भवानी चिखलगाव वर्सेस ओम काळभैरव आपटवणे. चला विनाविलंब मैदान क्रमांक 2 वर चला. खऱ्या अर्थाने आजची ही गावदेवी क्रीडामंडळ चांदगुटे आयोजित कबड्डी स्पर्धा असं नसतं व्हायचं. आपले परम मित्र संजय पोईलकर आपल्याला आपली वाट बघतायत. रोहित पोईलकर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. चला काल ओम काळभैरव आपटवणे होते जय भवानी चिखलगाव मैदान क्रमांक 2 वर चला. आजची स्पर्धा खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पद्धतीची विद्युत रोषणाई साऊंड सिस्टम देखील तितक्याच चांगल्या पद्धतीचं मैदानं देखील तेवढ्याच चांगल्या पद्धतीचे बनवलेले आहेत. मी खरोखरच धन्यवाद देईन ते गावदेवी क्रीडा मंडळाच्या सर्व स्वयंसेवकांना. आणि आजच्या या स्पर्धेसाठी सामने जी साथ लाभली ती गुणलेखक अर्थात पुष्कर सुनील पोईलकर, अक्षय दिलीप राऊत यांना देखील मी धन्यवाद देतोय. रमेश नथुराम नाईक यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं आहे. रमेश नथुराम नाईक. चला मैदान क्रमांक 2 वर जय भवानी चिखलगाव वर्सेस ओम काळभैरव आपटवणे. आपण सेमीफायनलसाठी पात्र ठरलेले संघात शेवटच्या 2 मिनिटांमध्ये जर मैदानावर हजर नाही झालात तरी देखील आपल्याला या स्पर्धेतून बाद केले जाईल. जय भवानी चिखलगाव वर्सेस ओम काळभैरव आपटवणे
या दोन्ही संघांना विनंती असेल की शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मैदान क्रमांक 2चा लगेचच ताबा घ्यायचा आहे. मैदान क्रमांक 2 वर ओमकार भैरव आपटवडे वर्सेस जय भवानी चिखलगाव. दोन्ही संघांना दुसरा पुकार. शेवटची 2 मिनिटं नाही तर आपल्याला या फेरीतून बाद करण्यात येईल. दोन्ही संघांनी लवकर चला. ओमकार भैरव आपटवडे वर्सेस जय भवानी चिखलगाव. आपल्याला सेमीफायनलचा सामना खेळायचा आहे. लवकरात लवकर आपण मैदानाचा ताबा घ्या. जय भवानी चिखलगाव वर्सेस ओमकार भैरव आपटवडे. मैदान क्रमांक 1 वर मी दोन्ही संघांना विनंती करतो की पंच अतिशय भूमिका आपली चोख पद्धतीने पार पाडत आहेत. पंचांची कोणी हुज्जत घालू नका. जे काही दाद मागायची असेल ते एकटा कर्णधार बोलेल, कर्णधाराने बोला. चला, मैदान क्रमांक 1 वर काळभैरव आपटवणे संघ हजर होतोय. जय भवानी चिखलगाव आपला प्रतिस्पर्धी संघ हजर झालेला आहे. जय भवानी चिखलगाव. चला, ओम काळभैरव आपटवणे संघाला खरोखरच धन्यवाद देईन. चला, दोन्ही संघ हजर झालेले आहेत. सामनाधिकारी शैलेंद्र शेळके, प्रभात मोकल, अक्षय पाटील. चला, मैदान क्रमांक 1 वर अर्थात मैदान क्रमांक 1 आणि 2 वरील दोन्ही चारही संघ हे बक्षीसपात्र संघ आहेत. अंतिम फेरीसाठी कोणते 2 संघ जातात ते पाहण्यासाठी नाही. मैदान क्रमांक 1 वर सेमीफायनलचा असलेला पहिल्यासाठी पात्र ठरतात ते पाहूया. अर्थात गावदेवी क्रीडामध्ये चांगुटे आयोजित प्रथम क्रमांकाचं बक्षीस अर्थात 10,000 रुपये व आकर्षक चषक याचा मानकरी कोणता संघ ठरतोय ते पाहूया. अर्थात मैदान क्रमांक 1 आणि 2 वरील जे चारही संघ आहेत ते बक्षीसपात्र संघ आहेत. या बक्षीसपात्र संघातून कोणते 2 संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. मैदान क्रमांक 1 वर नाणेफेक झालेले, 2 वर नाणेफेक झालेले आहे. मैदान क्रमांक 2 वरील सेमीफायनलचा चालू असलेला दुसरा सामना जय भवानी चिखलगाव वर्सेस ओम काळभैरव आपटवणे. पंच काय बोलता? इथे मात्र मैदान क्रमांक 2 वर सेमीफायनलचा सामना सुरू होतोय. जय भवानी चिखलगाव वर्सेस ओमकार भैरव आपटवणे. बघूया कोणता संघ अंतिम फेरीत पहिला दखल होतोय आणि कोणता संघ अंतिम फेरीचा पहिला मान मिळवतोय हे पाहण्यासारखं असणार. गावदेवी सानगुटे, संजय पोळीकर व्यासपीठावर या. संजय मनोहर पोळीकर. गावदेवी सानगुटे आयोजित गावदेवी क्रीडा मंडळ आयोजित या सामन्यात बघूया आज कुठला संघ अजिंक्य ठरणार. तर कुठल्या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावं लागणार तर कुठला संघ तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरणार हे मात्र पाहण्यासारखं असणार. की सांगतेकडे चाललेल्या या स्पर्धेत अनेक जणांनी सहभाग घेतला, अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने स्पर्धा मात्र सांगतेकडे वाटचाल करत आहे. त्यात पंचांची भूमिका असून दे, गुणलेखकांची भूमिका असून दे, सर्वांनी चोख भूमिका पार पाडली. या मंडळाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण आपण आदिवासी मंडळ म्हटलं की रोज मेहनत करून आपल्या मेहनतीतील काही वेळ शिल्लक करून सामने आयोजित केले आणि या सामन्यांसाठी अशी चांगली मैदानं किंवा एवढं चांगलं आयोजन त्यांनी केलं त्याबद्दल खरोखर त्यांचे करावं तेवढं त्यांचं कौतुक कमीच आहे.